नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 12 ऑगस्ट 2026. आजपासून पुढील 17 ऑगस्टपर्यंतचा अंदाज. तर राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो, तर आज सध्याच्याला पाहिजे लाईनमध्ये रात्रपासून जे पाऊस सुरू आहे तो नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इकडे जांभोज, संग्रामपूर, मलकापूर, बुलढाणा जिल्ह्यामधील काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी या भागामध्ये मात्र जोरदार काही ठिकाणी पाऊस सुरू आहे शेतकरी बंधूंनो होता आणि आहे देखील पाऊस सुरू. तर पुढील परिस्थिती काय राहणार शेतकरी बंधूंनो, तर पुढील परिस्थिती देखील आज या भागामध्ये कमी पाऊस होईल, तर मात्र इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सर्वदूर नाही, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो आज आणि उद्या. तर इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील थोडासा पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज नाशिक जिल्ह्याचा जो सोमनाथ पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये तर एखाद दोन ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. तर पूर्वेच्या भागामध्ये येवला, फाड या भागामध्ये मध्यमच पावसाची शक्यता आहे. तर इकडे कोकणामध्ये देखील 17 तारखेपर्यंत पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पाऊस सुरूच राहील व ते पाऊस हा शेतकरी बंधूंनो जशी ऊन सावली पडते तसे सडाक्या सोडाक्या सतत पाऊस सुरूच राहील. एकंदरच 24 तासामध्ये प्रत्येक दिवशी 24 तासामध्ये एकंदरच कोकणामध्ये 30 मिलीमीटरच्या आसपास म्हणजे 10 ते 30 ते काही ठिकाणी 50 मिलीमीटर तर देखील पाऊस पडू शकतो कोकणामध्ये. हा मध्यम पाऊस कोकणामधला हा मध्यम पाऊस शेतकऱ्यांना हलका ते मध्यम. एकंदरीत कोकणामध्ये हा खूप मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडत असतो शेतकऱ्यांना, पण एकंदरीत तुलना जर केली तर हा मध्यम पाऊस कोकणामध्ये पडण्याची शक्यता आहे. तर थोडासा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मात्र हलक्याच पावसाची शक्यता आणि त्या तुलनेने या भागामध्ये उत्तरेकडच्या तुलनेने ह्या भागामध्ये थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची अत्यंत थोडीशी गरज आहे. त्या भागामध्ये मात्र पंढरपूर, मोहोळ या भागामध्ये माळशिरस इथे मात्र 17 तारखेपर्यंत सडाक्या सोडाके पाऊस सुरूच राहतील, पण सर्वदूर मोठ्या पाऊस 17 तारखेपर्यंत देखील शेतकरी बंधूंनो नाही. तर ज्या भागामध्ये सडाक्या सोडाक्याचा पाऊस कसा असतो शेतकरी बंधूंनो, ज्या भागामध्ये पाऊस पडला तिथेच डबल अजून पाऊस सडाक्याचा पाऊस पडतो. ती परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. तसेच ती परिस्थिती धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील राहण्याची शक्यता. धाराशिव, लातूर जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे म्हणजे उदगीर, जळकोट, शिरूर या भागामध्ये मात्र मध्यम ते एका दोन ठिकाणी जोरदार संध्याकाळी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे 17 तारखेपर्यंत आणि मोठ्या क्षेत्रावर अजून 17 तारखेपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता जी आहे तुरळकच ठिकाणी म्हणजे तुरळकच आहे, सर्वदूर मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. तसेच बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही 17 तारखेपर्यंत देखील. याच्यामध्ये देखील बरेच शेतकरी बरेच गाव वंचित राहतील. फक्त पावसाचं प्रमाण जे आहे ह्या 2 दिवसामध्येच वाढलेलं तुम्हाला दिसून येईल. तेही थोडं सडाक्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये हा जो डोंगरपट्टा आहे म्हणजेच बीड जिल्ह्याचा जो डोंगरपट्टा आहे म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यापासून जो लातूरकडे गेलेला डोंगरपट्टा आहे अंबाजोगाई, ह्या पट्ट्यामध्ये थोडासा काही ठिकाणी सडाक्याचे जास्त पाऊस राहतील. तर उर्वरित इकडचं माजलगाव हे जो भाग आहे किंवा गोदावरी पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मात्र बरेच गाव सुटले जातील. सडाक्याच पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सेलू, जिंतूर या भागामध्ये थोडंसं या 2 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे, पण ते पण सर्व मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता. ढगाळ वातावरण मात्र ही 2 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये होईल शेतकऱ्यांना. ढगाळ वातावरणातून काही ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील नाही. मात्र 15 तारखेपासून पुन्हा जो ढगाळ वातावरण कमी होईल 15-16ला, पण त्या भागामध्ये 15-16ला जरी कमी झाला पण पावसाचं प्रमाणही कमी होईल, पण तुरळकच पावसाचं प्रमाण राहील. एकंदर शेतकऱ्यांना वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता. आता बऱ्याच ठिकाणी आणि तुरळक ठिकाणी पावसाचं सांगतो तुम्हाला शेतकऱ्यांना. बऱ्याच ठिकाणी याचा अर्थ आहे की जवळपास दिवसातून म्हणजे एकंदरच 30 ते 40% भूभाग 30% भूभाग घेऊ शकतो. एकंदर 17 तारखेपर्यंत 30% भूभाग 17 तारखेपर्यंत आणि तुरळक म्हटलं तर जवळपास 10% जास्तीत जास्त 20% भूभाग घेऊ शकतो 17 तारखेपर्यंत. हा पण शब्द बऱ्याच तुरळक हा शब्द याच्यासाठी वापरलेला शकतो. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. तो अमरावती जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काय तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे 17 तारखेपर्यंत. एकंदरच शेतकरी बंधूंनो 17 तारखेपर्यंत ही मोठी पावसाची वाहवा केली जाते की पाऊस येणार. असा पाऊस मोठा नाही. याच्यामध्ये बरेच जवळपास 70% गावं हे 17 तारखेपासून पावसाच्या वंचित राहतील, पण ढगाळ वातावरणामुळे काय होणार आहे की पिकांना ताण जे उन्हापासून जो ताण बसतो तो ताण हा कमी होईल ढगाळ वातावरणामुळे. तर तेवढं मात्र ऊन हे राहणार कमी राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त हे नाही. पण आता 18 तारखेपासून मात्र पुढे पावसामध्ये वाढ देखील शेतकरी बंधूंनो
होण्याची शक्यता आहे. तर हा दर्शक अंदाज तर आपल्या माऊली चिकणी हवामानाची यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका. धन्यवाद.